कशामुळे हुकुमशाही आहे का तुमची इथं? कोणाचा अधिकार आहे त्याला घरी येतो ना, गळ्यात धरून इथं आणलं ते का मनानं आलं काय? मान दाबून इथं आलं. लोकशाही एक नाही ना, 3 उमेदवार आमचे राष्ट्रवादीचे आहे. जनता ठरून निवडून येणं काय केले आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय माणिकराव भांबळे आणि त्याचे भाऊ बाळासाहेब भांबळे याने आमचे उमेदवार गळ्याला धरून इथं आणून त्याचे जबरदस्तीने फॉर्म माघारी घ्यायला लावले आणि इथं आम्ही त्यांना विचारणा केली. आम्ही आमच्या उमेदवाराला बोललो आलो तर हे काय करायला अशी भाषा वापरायला ही लोकशाही का हुकुमशाही आहे? अहो, मतदाराला अधिकार आहे, मतदार त्याच्या रूपातून तुम्हाला हे करताना निवडून देतात. तुम्हाला काय अधिकार आहे? दुसरे उमेदवार जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना माघारी घ्यायची, इथे येऊन गळ्याला धरून इथं आणायचं, माघारी करायचं. आम्ही त्याला बोलायलो तर आमच्यावर हुकुमशाही हे करायचं. यांनी या भाजपवाल्या आणि राष्ट्रवाद्याने हुकुमशाही म्हणजे लोकशाही संपली. आता हुकुमशाही हे आहे म्हणून दाखवून दिलंय. बोलायचा सुद्धा अधिकार नाही. मग कशामुळे आमचे उमेदवार आम्हाला अधिकार नाही का बोलण्याचा? आम्ही उमेदवाराच्या घरी गेलो नव्हतो, त्याने स्वतःहून आमच्याकडून हे फॉर्म दिले म्हणून त्याला आम्ही बोललो आलो. ही एक नाही, तिसरी घटना आहे. एक तर भोगावचा उमेदवार ते कृष्णा देशमुख आला, बोलायच्या अगोदर आम्ही त्याला बोललो उमेदवाराला, हे घेऊन मदत केला आणि उमेदवारी काढता आम्ही तिथे बोलायलो तर आम्हाला बोलू सुद्धा नाही ते. म्हणजे यायची इतकी दादागिरी आज वाढली. नगरपालिकेत झोपले, आमदारकीला झोपले. 2दा आम्ही विधानसभेला काम केलं, 1 रुपया नाही घेता. आणि हे असे उपकार फेडे आमचे. काँग्रेस पक्षाला हे कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी आज समोर आलेली. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त राष्ट्रवादी कशी या तालुक्यातून आणि या विधानसभेतून कमी होईल हेच आमचं ध्येय राहील. काढण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी भोगाव आणि वझर येथील आमच्या उमेदवारांवर दाबदडप करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं फॉर्म काढून घेतलेले आहेत. आणि यामध्ये आता वझरच्या उमेदवाराचा फॉर्म काढून घेतलेला आहे. त्याच्या अक्षरशः असे गळा दाबून पाठीमागे मानेला दाबून त्याला मध्ये घेऊन गेलेले ते. आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्याला असं जबरदस्तीनं धरून ओढत नेत होते ते. आणि ही म्हणजे लोकशाहीची यांनी बालुशाही केलेली आहे. फॉर्म काढला का तुम्ही? फॉर्म दोघांनी काढला. फॉर्म मध्ये जाऊन वझरच्या उमेदवाराचा काढला, आता काढला. वझरचा एक आणि भोगवचे 2 उमेदवारांनी परत घेतलं का? तुम्ही एबी फॉर्म दिलता त्यांना? हो. अच्छा, तुमचं त्यांच्यासोबत बोलणं झालं नव्हतं का? बोलणं झालं होतं परंतु हे त्यांच्या जवळच बसलेले होते.